माणूस जास्त चिंता करतो त्याला श्रीकृष्ण काय सांगतात? श्रीकृष्णांनी गीतेत चिंता, दुःख आणि अस्थिर मनाविषयी खूप खोल संदेश दिले आहेत. जास्त चिंता करणारा माणूस म्हणजेच त्याचे मन सतत भविष्याच्या भिंतीत किंवा भूतकाळाच्या आठवणीत अडकलेले असते. अशा माणसासाठी श्रीकृष्णाचे काही मुख्य संदेश आहेत. चिंता नव्हे तर कर्म कर. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, परिणाम नाही. चिंता हा परिणामावर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे निर्माण होतो. श्रीकृष्ण सांगतात, परिणाम सोडून दे, तू फक्त कर्मावर लक्ष दे. मन स्थिर कर. योग साधना. गीतेत कृष्ण म्हणतात, योगी मनुष्य सत्वबुद्धीने काम करतो. सुख दुःख, यश अपयश याच्यात तो ढळत नाही. ज्याचं मन स्थिर तोच चिंता टाळतो. आत्मा अमर आहे, मृत्यू गमावण्याची चिंता नको. कृष्ण स्पष्ट सांगतात, आत्मा जन्म घेत नाही, मरण पावत नाही, म्हणून जास्त चिंता करून काही बदलत नाही. आत्मा नाश होत नाही, मग काय घाबरायचं. श्रद्धा ठेव, मी तुझ्या सोबत आहे. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या आश्रयाला ये, मी तुझे सर्व दुःख आणि पापांपासून तुला मुक्त करीन. चिंता करणाऱ्या व्यक्तीला हा आश्वासक संदेश दिला आहे, मी तुझा भार उचलतो. चिंता कमी करण्यासाठी उपाय. जास्त परिणामाबद्दल विचार न करता दररोज प्रामाणिक कर्म करावे. ध्यान, जप, भगवंताचे नामस्मरण याने मन शांत होते. आपली चिंता श्रीकृष्णाला समर्पित करून हे सर्व तुझ्या हाती आहे अशी भावना ठेवावी. माणूस चिंता का करतो? भूतकाळ, भविष्य याचा प्रभाव, अर्जुनाची भीती आणि द्विधा मन स्थिती. श्रीकृष्णाचे संदेश. कर्मयोगाचा सविस्तर अर्थ. फळाची आसक्ती टाळणे. योग. ईश्वरावर श्रद्धा ठेवल्याने चिंता कमी कशी होते. ज्ञानयोग. आत्मा अमर असल्याची जाणीव. ध्यानयोग. मन स्थिर करायचे उपाय. सत्वज्ञ बुद्धी. सुख दुःख लाभ हातीन समजतं. आजच्या काळातील सामान्य माणसाच्या जीवनातील उदाहरणे. परीक्षा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आरोग्य. चिंता करणाऱ्या व्यक्तीची मनोवृत्ती आणि त्यावर गीतेचे उपाय. मनोवैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोन. चिंता वैज्ञानिकाच्या दृष्टी. गीतेतील उपाय आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी जोडून समजावावे. समाजात चिंता कशी पसरते आणि त्या सामूहिक उपाय. गीतेतील महत्त्वाचे सारांश. कर्म कर, परिणामाची चिंता करू नकोस, याचा जीवनावर परिणाम. शांत, स्थिर, आनंदी जीवनाकडे नेणारा मार्ग. मित्रांनो, आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. माणूस चिंता का करतो? जो माणूस खूप चिंता करतो त्याला श्रीकृष्ण सांगतात, मानवी जीवनात चिंता ही इतकी घट्ट विणवली गेली आहे की जिथे पाहाल तिथे माणूस कोणत्या न कोणत्या गोष्टीची काळजी करताना दिसतो. कुणाला पैशाची चिंता असते, कुणाला आरोग्याची चिंता, कुणाला मुलांच्या भविष्यासाठी भीती असते, तर कुणाला नोकरी टिकवण्याची धास्ती असते. खरं तर चिंता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण ही चिंता जर आयुष्याचं ओझं बनली तर माणूस जगण्याऐवजी फक्त विचारात अडकून राहतो. गीतेत श्रीकृष्णांनी या समस्येला थेट उत्तर दिले आहे. अर्जुनासमोर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा तोही आपल्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या चिंतेत बुडाला. हा माझा बंधू, हा माझा गुरु, हा माझा मित्र, यांना मारून मी काय करणार, अशी त्याची अवस्था झाली. अर्जुनानं मन जणू चिंता, भीती आणि गोंधळाने जखडले होते. याच क्षणी श्रीकृष्णांनी दिलेले उपदेश म्हणजे भगवद्गीता, म्हणजे जी गीता अर्जुनासाठी सांगितली ती आज आपल्या सर्वांसाठी जीवनाचा आधार ठरते. चिंता म्हणजे भविष्याची भीती आणि भूतकाळाची आठवण, यात अडकून वर्तमान विसरणारा. भविष्यात काय होईल, उद्या मी यशस्वी होईन का, माझं नशीब कसं असेल, माझ्या प्रियजनांना काही अपघात होईल का, अशा प्रश्नांनी माणूस सतत घेरला जातो. ही चिंता हळूहळू मानसिक तणाव, शारीरिक आजार आणि नात्यांमधला ताण वाढवते. अर्जुनाची अवस्था आणि आपली अवस्था. आज तुम्ही आणि मी ज्या छोट्या मोठ्या चिंतेत जगतो तीच चिंता कुरुक्षेत्राच्या मैदानावर अर्जुनाच्या मनात होती. फरक एवढाच, अर्जुनाला लाखो सैनिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, आपल्या कुटुंब, व्यवसाय, आरोग्य किंवा नातेसंबंधाचा प्रश्न. दोन्ही ठिकाणी मूळ सारखंच आहे, भीती आणि गोंधळ. श्रीकृष्ण म्हणजे फक्त देव नाही, ते एक मार्गदर्शक आहेत. ते अर्जुनाला म्हणाले, तू का चिंता करतोस, तुझं काम म्हणजे कर्म करणं, परिणामाची जबाबदारी माझ्यावर सोड. हा संदेश इतका शाश्वत आहे की आज 5000 वर्षानंतरही तो तितकाच लागू पडतो.
आजच्या ह्या प्रवासात पुढची पिढी काही तास आपण पाहणार आहोत. चिंता करणाऱ्या मनुष्याला गीतेत काय शिकायला मिळतं? कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग यांचे उपाय. वास्तविक जीवनातील उदाहरण जी आपल्याला पटवून देतील की चिंता करणं निर्धारक आहे. मानसशास्त्र आणि आधुनिक जगाच्या दृष्टीने गीतेचं महत्त्व आणि शेवटी आपलं जीवन शांत, स्थिर आणि आनंदी कसं होऊ शकतं. पहिल्या भागात आपण चिंता म्हणजे काय, अर्जुनाची अवस्था आणि आपल्या जीवनाशी त्याची तुलना पाहिली. आता आपण थेट श्रीकृष्णाच्या संदेशाकडे वळून गीतेचे कृष्णाचे 4 प्रमुख मार्ग सांगितले. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग हे 4 मार्ग खरं तर 4 औषध आहेत जी माणसाच्या चितेवर परिणामकारक उपचार करतात. कर्मयोग, कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. श्रीकृष्ण गीतेच्या 2ऱ्या अध्यायात स्पष्ट सांगतात. पण काय करतो आपण? काम करण्याआधीच विचार करतो यात फायदा होईल का, लोक काय म्हणतील, परिणाम काय येईल याच विचारांनी चिंता वाढते. पण श्रीकृष्ण म्हणतात काम मनापासून कर, बाकीची जबाबदारी माझ्यावर सोड. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी परीक्षा देताना खूप अभ्यास करतो पण शेवटच्या क्षणी मी पास होईन का, किती मार्क्स मिळतील अशी चिंता करतो. कृष्ण म्हणाले असते तू जे शिकत आहेस ते मनापासून शिक, पण निकालची चिंता करू नकोस कारण परिणाम तुझ्या हातात नाही. भक्तियोग, श्रद्धा ठेव, मी तुझ्या सोबत आहे. चिंतेत दुसरं मूळ कारण म्हणजे एकटेपणाची भावना माणसाला वाटते. माझ्यावर सगळं ओझं आहे. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात मा एक शरणम व्रज अह. चिंता करणाऱ्या व्यक्तीला हा संदेश खूप आश्वासक आहे. भक्तियोग म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणं. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर अंतःकरणातून आलेली खात्री, मी एकटा नाही, माझ्यासोबत परमेश्वर आहे. उदाहरणार्थ एका आईला तिच्या मुलाच्या आरोग्याची खूप चिंता आहे. डॉक्टरांकडे नेत औषध करते पण मन शांत होत नाही. जर ती मनाशी ठरवेल मी माझं कर्तव्य करीन, बाकी श्रीकृष्णाची इच्छा, तो माझ्या मुलाची काळजी घेईल, तर तिचं मन अर्थ हलकं होतं. भक्तियोग माणसाच्या चिंतेत श्रद्धेच्या प्रकाशाने विरळतो. ज्ञानयोग, आत्मा अमर आहे मग का घाबरायचं. चिंतेचा 3रा प्रकार म्हणजे मृत्यूची भीती, गमवायची भीती. आपल्याला वाटतं काही झालं तर माझं काय होईल, माझ्या जवळच्या लोकांचं काय होईल. श्रीकृष्ण गीतेत आत्म्याचं तत्वज्ञान सांगतात. आत्मा कधी जन्म घेत नाही, कधी मरत नाही. शरीर नाश पावेल पण आत्मा कधी नष्ट होणार नाही. हे समजलं की मृत्यू गमावण्याची चिंता आपोआप कमी होते. उदाहरणार्थ खूप मोठा आर्थिक तोटा झाला, त्यात वाटतं सगळं संपलं, पण जर त्याला कळलं हे फक्त बाह्य आहे, माझं खरं अस्तित्व म्हणजे आत्मा आहे जो अविनाशी आहे, तर तो हळूहळू शांत होऊ शकतो. ज्ञानयोग म्हणजे भिंतीच्या काळोख्यात एक दीपक पेटवणे. ध्यानयोग, मन स्थिर कर, चिंता विरघळते. चिंता ही माणसाची अस्थिरता आहे, मन सतत इकडून तिकडे धावतं. श्रीकृष्ण म्हणतात योगी मन शांत करून आत्म्याशी एकरूप होतो. ध्यानयोग म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं, मंत्र जप करणं, मनाला वर्तमानात आणणं. जो माणूस दररोज 15 मिनिटं जरी ध्यान करतो तो हळूहळू चिंतेपासून मुक्त होतो. उदाहरणार्थ आज अनेक शास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ म्हणतात ध्यान केल्याने मेंदूतील ताण कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होते. श्रीकृष्णाने हजारो वर्षापूर्वीचा हाच उपाय सांगितला होता. तर मित्रांनो, कर्मयोग आपल्याला सांगतो काम कर, परिणामाची चिंता करू नकोस. भक्तियोग सांगतो श्रद्धा ठेव, मी तुझ्या सोबत आहे. ज्ञानयोग सांगतात आत्मा अमर आहे मग भीती कशाची. ध्यानयोग सांगतो मन स्थिर कर, चिंता नाहीशी होईल. हे 4 मार्ग मिळून चिंतेवर संपूर्ण औषध ठरतात. मित्रांनो, आपण आधी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग याचा सखोल अभ्यास केला, पण हे सर्व विचार जर फक्त तत्वज्ञानापुरते राहिले तर त्याचा फार उपयोग नाही. खरी किंमत तेव्हाच ते जेव्हा हे विचार जीवनात उरतात. आज आपण पाहूया की महाभारताच्या कथा, संतांचा जीवन प्रवास आणि अगदी आपल्या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या घटना यातून श्रीकृष्णाचे विचार किती जिवंत होतात. उदाहरणार्थ अर्जुनाचं उदाहरण, युद्धभूमीवरील चिंता. महाभारतातील सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अर्जुनाचं. कुरुक्षेत्रावर त्याच्या मनात किती गोंधळ, किती भीती होती. त्याच्या हातातून धनुष्य खाली पडलं, शरीर थरथरत होतं, डोळे पाणावले होते. तो म्हणाला मी माझ्या नातेवाईकांना कसा मारू, मला युद्ध नको आहे. हीच ती अवस्था जी आपल्या नोकरी, शिक्षण, कुटुंब ह्या प्रसंगात होते. पण श्रीकृष्णाने त्याला जे सांगितलं तू कर्म कर,
परिणामाची चिंता करू नकोस. त्याने अर्जुनाला आत्मविश्वास परत मिळवला. अर्जुन युद्धाला उभा राहिला कारण त्याने चिंताऐवजी कर्तव्याला निवडलं. भीष्म पितामहा मृत्यूच्या भिंतीवर विजय. भीष्मा पितामहाला इच्छा मृत्यूवर होतो. तो शरपंथावर पडला होता, पण त्याचं मन शांत होतं. त्याला मृत्यूची चिंता नव्हती. तो म्हणाला, मी माझं कर्तव्य केलं. आता हा देह जाईल, पण मी आत्मरूपाने शाश्वत आहे. हे ज्ञानयोगाचंच मूळ आहे. विदुर प्रामाणिकपणातून चिंता विरघळलेली. महाभारतात विदुर हा नेहमी नीती सांगणारा होता. दरबारात कितीही कट, कितीही अन्याय झाले तरी त्याने आपलं प्रामाणिकपण सोडलं नाही. त्याला चिंता नव्हती किती लोक त्याला नाव ठेवतील, पद गमावेल, कारण त्याचं लक्ष फक्त धर्मावर होतं. हेच कर्मयोगाचं मूळ आहे. कर्तव्य करणं आणि फळाची चिंता न करणं. संत तुकाराम दारिद्र्य ही चिंता नाही. संत तुकाराम महाराजांचं आयुष्य खूप कठीण होतं. दारिद्र्य, उपसमार, समाजाचे छळ, पण तीही म्हणाले, माझं देहाचं काही नाही, विठोबाच्या नामात माझं सर्वस्व आहे. भक्तियोगाने त्यांची सर्व चिंता दूर केली. श्रद्धेच्या आधाराने ते आनंदी राहिले. संत ज्ञानेश्वर आपुलकीने चिंता नको. ज्ञानेश्वरांनी फक्त 21 वर्षाचं आयुष्य जगलं, पण त्यांनी गीतेचं अमृत मराठीत आणलं. त्यांना माहिती होतं की आयुष्य लहान असलं तरी त्यांनी चिंता केली नाही. ते म्हणाले, आत्मा अमर आहे, मृत्यू फक्त देहाला आहे. हे ज्ञानयोगाचं प्रत्यक्ष उदाहरण. आधुनिक उदाहरण. विद्यार्थी. आजचा विद्यार्थी परीक्षा जवळ आली की खूप चिंतेत जातो. मी पास होईन का, काय होईल. जर त्याने कर्मयोगाचा विचार केला, मी अभ्यास करतो आहे, हे माझं कर्तव्य आहे, निकाल नंतर येईल, तर चिंता नष्ट होते. नोकरी आणि व्यवसायातील माणूस. व्यवसाय करणारा माणूस सतत बाजारपेठात नफा तोटा याची चिंता करतो, पण जर त्याने भक्तियोगाचा आधार घेतला आणि मनाशी म्हटलं, मी प्रयत्न करतो, बाकीचा भार कृष्णाच्या हाती आहे, तर त्याला मानसिक शांती मिळते. कुटुंबातील चिंता. एखाद्या आईला मुलाच्या भविष्याची खूप काळजी असते, पण जर ती ध्यानयोग स्वीकारेल, दररोज थोडा वेळ शांत बसून जप करेल, तर तिचं मन स्थिर. अशा आईंचा निर्णय योग्य ठरेल आणि चिंता कमी होईल. समाजातील उदाहरण. आजकाल लोकांना भविष्यात काय होईल याची चिंता असते. नोकऱ्या कमी होत आहे, महागाई वाढत आहे, आजार वाढत आहे, पण इतिहास सांगतो, प्रत्येक संकटानंतर नवीन संधी येते. श्रीकृष्णाचं तत्वज्ञान म्हणजेच वर्तमानात राहा, कर्तव्य करा, भविष्याची चिंता करू नका. मित्रांनो, या सर्व उदाहरणातून आपण एकच गोष्ट पाहिली. चिंता करणं थांबवण्यासाठी 4 मार्ग उपयुक्त आहे. अर्जुनाप्रमाणे कर्मयोग, तुकारामप्रमाणे भक्तियोग, संत ज्ञानेश्वर प्रमाणे ज्ञानयोग आणि आजच्या आईसारखा ध्यानयोग. हे मार्ग अवलंबले की माणूस कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत चिंता सोडून शांतपणे जगू शकतो. अर्जुनाची भीती आणि श्रीकृष्णाचे उत्तर. रणांगणावर अर्जुन उभा आहे, शंख वाजवले आहेत, युद्ध सुरू होणार आहे, पण अर्जुनाचं मन डळमळीत झालंय. त्याला भविष्य दिसतंय, रक्तपात, हानी, नाश. तो श्रीकृष्णाला सांगतो, मी लढणार नाही, माझं मन भयभीत झालं आहे, माझे हात थरथरत आहे, मला युद्ध नको. हीच खरी चिंता, भविष्याची भीती. श्रीकृष्णाने शांतपणे उत्तर देताना, हे अर्जुना, तुझं मन मोहात पडलं आहे. तू योद्धा असूनही युद्धापासून पळ काढतो आहेस. लक्षात ठेव, आत्मा अमर आहे, कुणालाही कधीही नाश होत नाही. जो जन्माला आला आहे तो मरणारच, आणि जो मेलाय तो पुन्हा जन्म घेणारच. मग तू का व्यर्थ चिंता करतोस. ही पहिली शिकवण, आत्म्याचं अमरत्व. यानंतर श्रीकृष्णाने दुसरी गोष्ट सांगतात, कर्मयोग. तुला केवळ कर्म करायचा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर तुझा हक्क नाही. म्हणजेच आपलं काम मनापासून करायचं, पण परिणामाची चिंता करू नये, कारण परिणाम हा नेहमी आपल्या हातात नसतो. उदाहरणार्थ, शेतकरी बी पेरतो, तो जमीन तयार करतो, मेहनत करतो, पण पाऊस पडेल का, पीक चांगलं येईल का, हे त्याच्या हातात नसतं. जर तो सतत याचा विचारात पडून राहिला तर त्याचं कामही नीट होणार नाही. म्हणून कर्म करायचं, पण त्याचं फळ स्वीकारायचं, जे काही मिळेल ते. मानसशास्त्रीय दृष्टिकोन. चिंतेमागे एक कारण आहे, आपल्या अपेक्षा. आपण गोष्टीपेक्षा अपेक्षा करतो, ती न झाल्यास आपल्याला चिंता होते. उदाहरणार्थ, मला नक्की यश मिळालंच पाहिजे, माझं नुकसान होऊ नये. जो ह्या अपेक्षा आपल्याला अस्वस्थ करतात.
पण जर आपण ठरवलं मी माझं काम करणार बाकी देवावर सोपवणार तर चिंता नाहीशी होईल. भक्तियोग ईश्वरावर श्रद्धा ठेव. जे काही घडतंय ते त्याच्या इच्छेने घडतंय असं मानलं तर चिंता कमी होते. ज्ञानयोग आत्म्याचं खरं स्वरूप ओळखा. आपण फक्त शरीर नाही, शरीराला जे होतं ते आत्म्याला लागत नाही. ध्यानयोग मन स्थिर करा. ध्यानाने चिंता करा. सत्मबुद्धी सुख दुःख लाभ हानी याकडे सारख्या नजरेने बघा. अशा प्रकारे गीतेने श्रीकृष्णाला दिलेले संदेश सोपा आहे. चिंता करू नका. आपलं कर्तव्य मनापासून करा. परिणामावर आसक्ती ठेवू नका. देवावर श्रद्धा ठेवा. अशा प्रकारे जर आपण जगलो तर चिंता नाहीशी होते आणि जीवन शांत, आनंदी, समाधानकारक होते.